नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वाद पुन्हा उफाळून आलेला आहे, कारण की विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याची मागणी जोर धरते आणि दुसरीकडे बोर्डिंग पासेसवर नवी मुंबई विमानतळ असा उल्लेख आहे आणि त्यामुळे हा वाद उफाळलाय। नामकरणासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठक बोलावली आहे आणि या संदर्भात अधिक जाणून घेऊन आमचे प्रतिनिधी सुशांत आपल्यासोबत आहे। सुशांत, दिबा पाटील यांचं नाव द्या विमानतळाला ही मागणी बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित आहे, जोर धरते। मात्र आता जी मुख्यमंत्री फडणवीस बैठक घेणार आहेत त्या बैठकीमध्ये नेमकं काय होणार आहे आणि ही बैठक कधी होतीये? अगदी खरं आहे। आज दुपारी 2:30 वाजता ही बैठक जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे। सह्याद्री अतिथीगृह येथे या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील नाव द्यावं ही मागणी मागील अनेक वर्षापासून सुरू आहे। त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 8 तारखेला त्याचं उद्घाटन देखील होणार आहे। मात्र त्याआधी हा वाद मिटवणं गरजेचं आहे, कारण तिथल्या नागरिकांनी असा इशारा दिला होता, जर दिबा पाटील नाव दिलं नाही तर विमानही उडू देणार नाही असा इशारा दिला होता। त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत आणि याचमुळे हा वाद लवकरात लवकर मिटावा यासाठी मुख्यमंत्र्यांकडून देखील प्रयत्न केले जात आहेत। आज 2:30 वाजता बैठक बोलावलेली आहे। नवी मुंबईतले प्रमुख नेते, तिथले काही संघटनेच्या प्रमुख व्यक्तींना जे आहे त्या बैठकीला आमंत्रित करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आजच्या बैठकीत हा वाद मिटतोय का, दिबा पाटील हे नामकरण करण्यात येणार का, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मुख्यमंत्री जी बैठक घेतील त्याचे अपडेट्स घेणार आहोत। सुशांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।